नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणारे जे निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाची अशी नवीन अपडेट म्हणजे पाहू शकता एक नवीन मुद्दा, नवीन अपडेट समोर आली आहे. आणि या नवीन मुद्द्यानुसार आत्तापर्यंत पाहू शकता जुलै महिन्यासाठीचा लाभ जो आहे पेन्शनचा लाभ हा ज्यांना मिळालेला नाही आहे जुलै महिना जवळजवळ संपलेला आहे. आजची तारीख 29 तरी हा लाभ मिळालेला नाही आहे. त्याचवेळी ऑगस्ट महिन्याच्या लाभासंदर्भात सुद्धा महत्त्वाचे अपडेट आले. तर नक्की शासनाकडून कोणत्या पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे आणि नक्की जो नवीन मुद्दा आलेला आहे यामध्ये लाभार्थ्यांवर कसा फरक पडणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या योजनेअंतर्गतल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. सुरुवात करूयात. जो नवीन मुद्दा आहे त्याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. संजय गांधी निराधार योजनेच्या लाखो लाभार्थ्यांसाठी आजची ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. आज 29 ते 30 जुलै उलटूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्यासाठीचं अनुदान, पेन्शन हे जमा झालेलं नाही आहे. त्यामुळे विधवा, ज्येष्ठ नागरिक, निराधार आणि आजारी लाभार्थ्यांमध्ये मोठी चिंता हे सध्या निर्माण झाले. यापूर्वी असं सांगितलं जात होतं की बिले ही तयार आहेत, त्याचं सगळी डिटेल तयार आहेत. डी-बी-टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे फक्त हे पैसे जे आहे पेन्शन अडकलेली आहे. पण आता एक महत्त्वाचा नवीन मुद्दा समोर आला आहे. यानुसार पूर्वी दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक आणि इतर लाभार्थी यांना आर्थिक मदत ही एकाच व्यवस्थेतून म्हणजे डी-बी-टी प्रक्रिया सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे होती. मात्र आता काय झालंय, दिव्यांग विभाग जो आहे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे गेलेला आहे. या शासनामध्ये योजनेचं विभाजीकरण जे आहे केलेलं आहे, म्हणजे विभाग जे आहे बदललेले आहेत. तर यामध्ये दिव्यांग पेन्शन सक्षमीकरण विभागाकडे गेले, तर संजय गांधी निराधार अनुदान योजना सामाजिक न्याय विभागाकडे देण्यात आली आहे. तर याचं काय झालं, या निर्णयामागचा उद्देश चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी ही योग्य प्रकारे झालेली नाही आहे. ज्यावेळेला त्याची अंमलबजावणी करायची होती, त्याचा घोषणा करण्यात आली, त्यावेळेला सुद्धा योग्य प्रकारे नियोजन जे आहे शासनाच्या स्तरावर अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं नव्हतं. फक्त जी घोषणा आहे ही करण्यात आली. यामध्ये विभाग जे आहे हे बदलण्यात आले. 2 विभाग जे आहे हे करण्यात आले. मात्र त्यावेळेला जी महत्त्वाची गोष्ट होती त्याचं नियोजन जे आहे चांगल्या पद्धतीने होणं आवश्यक होतं. ते नियोजन मात्र शासनाकडून झालेलं नाही आहे. तर हा प्रश्न लाभार्थ्यांचा सुद्धा आहे. कारण दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये काही प्रमाणामध्ये पैसे जे आहे पेन्शन काही लाभार्थ्यांना नियमित येत असल्याचं दिसून येत आहे. पण याच वेळी दुसरीकडे विधवा पेन्शन असेल, ज्येष्ठ नागरिक असतील आणि इतर निराधार लाभार्थी असतील, यांना मात्र जुलै महिन्यासाठीचं अनुदान हे अद्यापही मिळालेलं नाही आहे. असे अनेक ठिकाणाहून माहिती जी आहे हे आपल्याकडे समोर येत आहे. तर फक्त डी-बी-टी किंवा तांत्रिक अडचण हेच कारण आहे, की विभागाच्या बदलानंतरनं अंमलबजावणीमध्ये शासनाकडून, शासकीय अधिकाऱ्यांकडून काहीतरी गोंधळ निर्माण झाला आहे. तर याची स्पष्ट माहिती शासनानं देणं गरजेचं आहे. कारण जर एखादी तांत्रिक अडचण 15 ते 20 दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू राहिली, तर त्यामागे केवळ तांत्रिक कारण नसून प्रशासकीय कारणंही असू शकतात. प्रशासनाकडून जे नियमन आहे, यामध्ये नियोजन आहे, हे पूर्णपणे चुकलेलं आहे, असं दिसून येत आहे. दरम्यान पाहू शकता अनेक लाभार्थ्यांची मागणी अशी आहे, की जर जुलै महिन्यासाठीचे पेन्शन पैसे उशिरा मिळत असतील, तर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचं अनुदान एकत्रित जमा करण्यात यावं. जेणेकरून आर्थिक अडचण काही प्रमाणामध्ये लाभार्थ्यांची कमी होईल. लाभार्थ्यांनो, जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या खात्यामध्ये विशेषतः दिव्यांग लाभार्थ्यांचे जमा झालेत, बाकी लाभार्थ्यांना नाही. तर तुमच्या खात्यामध्ये जुलै महिन्यासाठीचे पैसे आलेले आहेत का? तसेच तुमच्या मते विभाजन जे झालेलं आहे म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभाग वेगळा झाला आहे, दिव्यांग पेन्शनसाठीचा, यामध्ये लाभार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत का नाही, असं तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
शासनापर्यंत ही महत्त्वाची तुमची माहिती जी आहे, तुमची प्रतिक्रिया ही पोहोचवण्याचं काम आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर यामध्ये पाहू शकता व्हिडिओमध्ये लाभार्थ्यांकडून जी माहिती मिळालेली आहे, त्यानुसार पेन्शनचा लाभ जो आहे, जवळ बहुतांश लाभार्थ्यांना जुलै महिन्यासाठीचा हा मिळालेला नाही आहे. तर शासकीय स्तरावर ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.